Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. काल एका व्ह्युअरचा कमेंट आला होता की सर माझं इन्कम 75,000 रुपये, 75,000 रुपयाच्या इन्कम मध्ये मला माझं ओन रिटायरमेंट करायचं आहे आणि ओन रिटायरमेंटचं प्लॅनिंग करता करता सायमल्टेनियसली माझ्या मुलाचं हायर एज्युकेशन पण करायचं आहे. तर याबद्दल तुम्ही गाईड करता का? तर मला वाटलं की या संदर्भामध्ये अनेक लोकांना हा प्रश्न पडला असेल ज्या लोकांचं इन्कम 75,000 आहे. तर आपण एक काम करूया की व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना सांगूया, म्हणजे जेणेकरून त्या व्ह्युअरला पण कळेल आणि सायमल्टेनियसली सगळ्यांना सुद्धा या गोष्टीतनं बोध घेता येतील. जे लोक मला ओळखत नाही त्यांच्यासाठी नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्ट कसे गाठता येतील या संदर्भामध्ये त्यांना मदत करत असतो, हँड होल्डिंग करत असतो. मी एक एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असून माझा ARN नंबर 109292 आहे. मित्रांनो, आज जो प्रश्न आहे आपल्याकडे, हा प्रश्न जसं मी तुम्हाला म्हणालो की 75,000चं विभाजन कसं करावं आणि या प्रश्नाचं कसं आपण उलगडा लावावा या संदर्भामध्ये आहे. तुम्ही हा जर व्हिडिओ एंड पर्यंत पाहिलात तर तुम्हाला सुद्धा तुमच्या पगाराच्या हिशोबाने, पर्सेंटेजच्या हिशोबाने हा रूल इम्प्लिमेंट करता येईल आणि इम्प्लिमेंट करता करता सायमल्टेनियसली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमच्या ॲज पर ॲपिटाईट तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल प्लॅन करता येतील. मित्रांनो, हे जे इन्कम आहे ना, या इन्कम तुमचं कितीही असू द्या, 50,000 असू द्या, 75,000 असू द्या, 1,00,000 रुपये असू द्या, 2,00,000 रुपये असू द्या, हे सगळ्या इन्कमला आहे ना तुमच्याकडे किती पैसा नंतर भविष्यामध्ये राहणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाचं एक आहे की तुमचं बिहेवियरल पॅटर्न काय पैशाच्या प्रती. आणि या सगळ्या गोष्टींवरती डिसाईड होतं की तुमच्या कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्हाला भविष्यात पैसे लागू शकतात. फॉर एक्झाम्पल, जसं मी म्हणालो की तुम्हाला सगळ्यात आधी आज स्वतःचा एक रिटायरमेंट प्लॅन करताना किंवा मुलाच्या हायर एज्युकेशनचा प्लॅन करताना एक गोष्ट तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही, ती गोष्ट आहे इन्फ्लेशन. कारण जसं आपण म्हणतो ना की बाकीचे आजार वगैरे हे सायलेंट किलर आहे, तसंच इन्फ्लेशन हे सुद्धा आज एक सायलेंट किलर आहे. कारण इन्फ्लेशन ही गोष्ट अशी आहे, आपण जर या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलो तर तुम्ही कितीही पैसा कमवत गेला तरी शेवटी तुम्हाला इन्फ्लेशनकडे जर लक्ष दिलं नाही तर तुमचा पैसा कमवलेला हा कसा निघून जातो कळत नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की मी दर महिन्याला इतकी मेहनत करतो, इतका पैसा येऊन सुद्धा माझ्याकडे पैसा पुरत नाही. तुम्ही स्वतः विचार करा ना, आजपासून गेल्या 5 वर्षाआधी तुमचं इन्कम काय होतं? त्यावेळेस तुम्ही जेवढं इन्कम होतं तेवढ्या इन्कममध्ये तुम्ही सफिशियंटली राहू शकत होतात. पण आज तुमचं इन्कम ऑलमोस्ट डबल झालं असेल. डबल झाल्यानंतर सुद्धा तुमचा खर्च डबल न होता तुमच्या हातामध्ये शेवटी पैसे राहत नाहीत. हे का राहत नाहीत? कारण बराचसा यातला स्टेक जो आहे किंवा बराचला प्रोपोर्शन जो आहे हे तुमचं इन्फ्लेशन खाऊन जातं. मित्रांनो, इन्फ्लेशन जसं मी म्हणत असतो ना सायलेंट किलर आहे. आज जो तुमचा 75,000चा पगार असेल आणि या 75,000मध्ये जर तुमचं 35,000 ते 40,000 रुपये दर महिन्याचं जर तुमचं फक्त मंथली एक्सपेन्सेस असेल ना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी, तर आजपासून 20 वर्षानंतर हाच इन्फ्लेशनचा कॉस्ट जर 7% हिशोबाने राहिला ना तर तो कमीत कमी 1.25 ते 1.5 लाखाच्या घरात जाईल. म्हणजे तुम्हाला आहे तुम्ही तेवढंच तुमचा राहणीमान जगायचं असेल, त्याच पद्धतीने त्याच स्टाईल ऑफ लाईफनी जर तुम्हाला पुढे भविष्यात जगायचं असेल तर तुम्हाला फक्त 1.25 ते 1.5 लाख रुपये मोजायला लागतील मित्रांनो. तर हा प्रोव्हिजन जर तुम्ही ह्या गोष्टींचं केलं नाही तर तुम्हाला काटकसर करायला लागेल. जसं मी तुम्हाला म्हणत होतो की आता तुम्हाला काय करायला लागेल, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये प्लॅन करायला लागतील. कारण तुमचा आज जो पगार कमी आहे, या पगार कमी धरूनच आपल्याला या गोष्टींचा प्लॅन बघायला लागेल. याच्यात बघताना काय बघायला लागेल की आज तुम्हाला इन्फ्लेशनला बीट केलं पाहिजे, सायमल्टेनियसली तुम्हाला तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनच्या बद्दल प्लॅन केला पाहिजे आणि थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या बद्दल प्लॅन केला पाहिजे. आता जसं मी म्हणालो की तुमची गुंतवणूक जर तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने ठेवत आला आहात किंवा गुंतवणुकीकडे लक्ष दिलं नसेल किंवा दुर्लक्ष केलं असेल, मग तुम्हाला त्या इन्फ्लेशनची किंवा पैशाच्या अभावाची जाणीव तर झालीच असेल. म्हणून तुम्ही गुंतवणूक करताना आतापासूनच अशा ठिकाणी तुमची गुंतवणूक केली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते तुमच्या इन्फ्लेशन ऍडजस्टेड किंवा इन्फ्लेशनपेक्षा जास्त ठिकाणी तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. आता तुम्ही जर ट्रेडिशनल वे मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, आजपर्यंत जशा पद्धतीने करत आला आहात, तर भविष्यामध्ये ते भाग गोष्टी सगळं गाठणं अवघड होऊ शकतं. म्हणून तुम्हाला आता गुंतवणूक करतानाच ह्या गोष्टींकडे का बघायला पाहिजे की तुम्हाला तुमचा मेकॅनिझम नीट चेंज करायला लागेल किंवा चेक करून पाहायला लागेल की तुमची गुंतवणुकी तुम्हाला योग्य परतावा देतायत का नाही देतायत. समजा जर तुम्हाला 4 ते 5 वर्षांचं एखादं मूल असेल आणि तुम्हाला त्या मुलाचं हायर एज्युकेशन करायचं असेल त्या मुलाच्या 18व्या वर्षी, आणि आज जर एज्युकेशनचा कॉस्ट 5% असेल आणि 10% इन्फ्लेशन रेटनी आजपासून 15 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर जर हा एज्युकेशनचा कॉस्ट तुम्हाला फुलफिल करायचा असेल तर तो आजचा जो 5 लाख रुपयाचा कॉस्ट आहे
हाच कॉस्ट साधारण 20 ते 25 लाख रुपयाच्या घरात जाणार आहे. आणि तुम्ही जर त्या मोमेंटला 20 ते 25 लाख रुपयासाठी फायनान्शियली प्रिपेअर्ड जर नसाल तर मग तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. आयदर तुम्ही तुमच्या मुलाला एज्युकेशन मधनं ड्रॉपआउट करायला लावू शकता किंवा तुम्ही त्या दिवशी एज्युकेशनचा लोन तुम्हाला घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि या दोन्ही गोष्टी तुमचं शेवटी नुकसानच होतं. मग मुद्दा हा पडतो की माझ्याकडे एवढा पैसा असून सुद्धा मी पैसे कमवले पण मी पैसे वाचवले नाहीत, आणि पैसे वाचवले नाहीत त्यामुळे तुमच्यावरती भविष्यात वेळ येऊ शकते. दुसरं काय आहे की तुमच्या रिटायरमेंटच्या बद्दल जर तुम्ही स्वतःच्या रिटायरमेंटच्या बद्दल जर तुम्ही विचार नाही केला तर तुमच्या रिटायरमेंटच्या बद्दल दुसरं कोणी येऊन विचार करणार नाहीत. मला लोक म्हणतात सर आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे सांगताय या गोष्टी पटतात, मान्य पण आहे, आणि ह्या गोष्टी मनाला खात्री पण देतात की हो बाबा या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, पण मला पगाराचं विभाजनच माझं होत नाही आणि मग मी पगार कसा डिस्ट्रीब्यूट करून जेणेकरून मी सेव्ह करू शकतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायची असेल तर खूप जास्त पैसा लागत नाही. जसं 75,000 रुपीजचं जर तुमचं इन्कम असेल तर हे पगाराच्या बद्दल मी जसं तुम्हाला सांगत होतो त्या पगाराला तुम्हाला फक्त 3 वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. हे पगार डिस्ट्रीब्यूट करताना तुम्हाला कसं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, 50% तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, 30% डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आणि 20% करायचं आहे. 50% जे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहात हे 50% म्हणजे 37,500 हे डायरेक्टली तुमच्या होम एक्सपेन्सेससाठी जायला पाहिजे, तुमच्या होम EMI साठी जायला पाहिजे, किंवा जर तुम्ही रेंटनी राहत असाल तर त्या गोष्टीसाठी जायला पाहिजे, तुमच्या लाईट बिल एक्सपेन्सेस वगैरे साठी जायला पाहिजे. त्याच्यानंतर जे उरतात तुमचे 30%, या 30%च्या रक्कममध्ये तुमचं हॉटेलिंग झालं पाहिजे, तुमचं आउटिंग झालं पाहिजे, तुमचं लक्झरी झालं पाहिजे, तुम्ही कुठं बाहेर फिरायला वगैरे गेला, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि मग उरतात जे 20% आहेत, जे 15,000 रुपये, या 15,000 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठी 5,000 रुपये भविष्यासाठी ठेवू शकता, आणि हेच 5,000 रुपये तुमच्या मुलाच्या फ्युचर एज्युकेशनसाठी तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतील. आणि जे उरतात 10,000 रुपये, ह्या 10,000 रुपयामध्ये तुम्ही स्वतःच एक रिटायरमेंट कॉर्पसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, आज भलेही पगार तुमचा 75,000 रुपीज असेल, उद्या भविष्यामध्ये जसं जसं तुमचा पगार वाढेल तसं तसं तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला जर तुम्ही भविष्यात टॉपअप करत गेलात तर तुमचं हे गोल इझिली अचीव्ह करू शकाल. कारण गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, पैसा हा कधीच महत्वाचा नाही. लोकांना नेहमी वाटतं माझ्याकडे पैसा आला तर मी गुंतवणूक करेन, पण आज जे तुमच्याकडे आहे ती गोष्ट आहे वेळ. भलेही पैसा नाहीये, पण कालांतराने ज्या गोष्टींना तुम्हाला पैसा लागणार आहे ह्या गोष्टींसाठी जो तुम्हाला वेळ लागणार आहे, कदाचित उद्या तुमच्याकडे पैसा असेल पण वेळ नसेल. म्हणून तुम्हाला गुंतवणूक करणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ते आजच करणं जास्त गरजेचं आहे. आज सुद्धा मी बरेच लोकांना बरोबर डिस्कस करतो की ज्यावेळेस रिव्ह्यू करतो त्यावेळेस की लोकांनी गुंतवणुकी केलेल्या असतात. लोक इन्व्हेस्टमेंट करताना कसे करतात, कोणीतरी कुठेतरी काहीतरी स्कीम सांगितलेली असते, कोणीतरी ओळखीचा येतो त्याला नाही म्हणता येत नाही, कुठेतरी वाचलेलं असतं, ऑफिसमध्ये कोणीतरी कलिग असतो, कोणीतरी रिलेटिव्ह असतो, कुठेतरी आपण काहीतरी सजेस्ट कोणाच्या